आणि न्यूज आरमध्ये सगळ्यात पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबतची। लाडक्या बहिणींना दिलेल्या धमकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेतून आमदार रवी राणांना पुन्हा एकदा झापलंय। कुणाच्या मायका लाल आला तरी सुद्धा पैसे परत घेऊ शकणार नाही असं अजितदादा म्हणाले। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला आशीर्वाद दिला नाही तर खात्यातनं पैसे परत घेणार अशी धमकी आमदार रवी राणा यांनी दिली। दुसरे एक सांगतो, आमच्यातले महायुतीतले काही महाभाग असं वक्तव्य करतात की बघा आम्ही पैसे देणार आहे तर मग तुम्ही आम्हाला नाही काही दिलं तर आम्ही परत घेऊ। मी माझ्या माय माऊलींना सांगतो, कुणी मायचा लाल तुमच्या अकाउंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही। आणि नंतर परत म्हणायचं नाही नाही गमतीनं बोललो, ही काही गंमत झाली? पैसे परत घेतो म्हणणं ही काही गंमत झाली? विरोधक टपूनच बसलेत, लगेच तेवढंच ऐकवतात इथं। आणि बघा काय म्हणतात, अरे त्याच्या हातात काय म्हणणाऱ्याच्या हातात आहे मुख्यमंत्र्याच्या आणि माझ्या देवेंद्रच्या, त्यांच्या हातात काय देवळात वाजवायची घंटा आहे का? देवळात वाजवायची घंटा आहे का? आणि यानंतर राज्यातल्या महिलांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा देखील झालेत। 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये मिळाल्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। रक्षाबंधनापूर्वीच राज्यातील लाडक्या बहिणींना भेट मिळाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झालाय। 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये मिळाल्यानं महिला वर्गात आनंदाचं वातावरण पसरलंय। खरं म्हणजे सख्या भावापेक्षा हे केल्यामुळे जास्त आनंद झाला। आता राखी पौर्णिमा 2 दिवसावर आली, त्यामुळे ही आम्हाला ओवाळणी म्हणूनच घेतली आम्ही। मी तर शिक्षणासाठीच वापरणार आहे पैसे, कारण की मला गरज आहे ना त्यासाठी, आणि मला आनंद पण फार झालाय। ही योजना चालू राहिली पाहिजे एवढंच माझं पण। आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती प्रत्येक कोणत्याही कार्यासाठी हे पैसे उपयोगी येतील, त्यांनी ही चालू ठेवावी अशी मागणी। 17 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती। त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळण्यास सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 35 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत। भावना तर म्हणजे खूप आनंद होतोय, इतका आनंद होतोय की असं सांगता येत नाही। रक्ताच्या नात्या पलीकडे हा भाव वेगळा निर्माण झाला। आपला उद्धारनिर्वाहासाठी हा पैसा भवितव्यात आपल्याला कामी येईल। आमचा पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर, ही योजना कधीच बंद होणार नाही, कायमस्वरूपी चालू राहील। आज या महिला इतक्या खुश आहेत की ते त्यांच्या हक्काच्या भावानी हक्काचे पैसे त्यांना पाठवलेत, त्याच्यामुळे महिला खूप खुश आहेत। लोकांना घरोघरी सांगायला जातो तेव्हा काही लोकांना असं वाटायचं की येतील की नाही पैसे, पण आता जे आलेत भाऊबीज रक्षाबंधनच्या अगोदरच, तर खरंच काही महिला खूप खुश आहेत। ते सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बोलले तसं ते सगळं त्यांनी केलं, म्हणून खूप बरं वाटलं। 1-2 वेळा आपते नंतर काही येणार नाहीत, म्हणजे कायमस्वरूपी त्यांनी चालू ठेवलं तर त्यांचं म्हणजे जे लोकांचा जो अविश्वास आहे ना तो विश्वासात बदलून जाईल। राज्यामध्ये 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। आतापर्यंत जवळपास 1,35,00,000 महिला पात्र ठरल्यात। 17 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। त्यांच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या डीबीटी द्वारे बँकेत जमा केले, आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला, त्या गोष्टीचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे, आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातून 1,35,00,000 महिलांनी अर्ज केलेत, पण त्यातील 27,43,314 महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीये। त्यामुळे या महिलांना 3000च्या ओवाळणीपासून तूर्त वंचित राहावं लागणार आहे। आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या,
नाहीतर सरकार काढून घेईल. अरे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमची देना बँक आहे, लेना बँक तिकडं आहे, इथं देना बँक आहे. आणि अगोदरचं सरकार, मी जाहीरपणे सांगतो, हप्ते घेणारं होतं. आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे. मला वाटतं लाडका कॉन्ट्रॅक्टर हे 2 वर्षापासून सुरू आहे आणि गंमत अशी आहे की 15 लाख देणार हे बोलणारे आता 1500 वर आलेले आहेत. आणि मुद्दा हाच राहतो मग की हे सगळं चाललंय ते निवडणुकीसाठी हातपाय मारणं चाललेलं आहे. पण 2 वर्ष आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही योजना महाराष्ट्रात सर्रास सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभेत यश मिळावं यासाठी महायुतीनं माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 1500 रुपयांची ओवाळणी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. आता ही ओवाळणी मतात बदलणार का हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.